पैशांच्या अनेक ऑफर्स येतील, आमिषाला बळी पडू नका. राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांना हे मार्गदर्शन केलंय. आपल्याला मुंबई वाचवायची आहे असंही राज ठाकरे म्हणाले. तर मलाही खूप ऑफर्स आल्या, मात्र मी नाकारल्या. मुंबई वाचवण्यासाठी ही आपल्याकडे शेवटची संधी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांचे हे सर्व मुंबईत लढणारे उमेदवार त्यांच्या भेटीला पोहोचले, त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर राज ठाकरेंनी नेमक्या काय सूचना केल्या त्या संदर्भातील अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, या मार्गदर्शन बैठकीत राज ठाकरेंनी काय काय मार्गदर्शन या उमेदवारांना केलंय, काय कानमंत्र दिलाय? प्रणिता, खरं तर आज 1 जानेवारी 2026 आणि नववर्षानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सर्व मनसैनिक आहेत त्या सगळ्यांना आज राज ठाकरे यांना भेटण्याची संधी मिळाली आणि नवीन वर्षाची सुरुवात राज ठाकरे यांच्यासोबत जी आहे ती करायला मिळाली होती. आणि अशामध्येच मनसेचे सर्व निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले 53 उमेदवार हे राज ठाकरे आणि परिवारातील सर्व सदस्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते. सकाळी 11 वाजता सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं होतं आणि अशामध्येच आता इनसाइड स्टोरी आपल्याला सध्या समजून येत आहे की राज ठाकरे यांनी चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे आणि महत्त्वपूर्ण सल्ले हे देखील दिलेले आहेत. आणि प्रामुख्याने राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा दुबार मतदारांवर जे आहे वक्तव्य केलेलं आहे. राज ठाकरे यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की समजा तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणत्याही मतदान केंद्रावर दुबार मतदार आढळत असेल तर त्याला त्याच वेळेस मनसे स्टाईलनी उत्तर देणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचे अशा प्रकारचे जे दुबार मतदार आहेत त्यांना कुठेतरी प्रशासनाच्या देखील हवाले करणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नव्हे तर मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जातील. मला देखील वेगवेगळ्या प्रकारचे आमिषही दाखवण्यात आली होती, पण कोणत्याही आमिषाला बळी तुम्ही पडू नका आणि थेट निवडणुकीसाठी सामोरं जा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मनोबल जे आहे ते सर्व उमेदवारांचं वाढवलेलं आहे. आणि प्रामुख्याने समजा पाहायला गेलं तर आपल्याला मराठी आणि मुंबई आणि मराठी माणसं समजा वाचवायची असेल तर हीच आपल्याकडे एक शेवटची संधी आहे. आणि तशाच पद्धतीने मैदानात जी आहे तुम्ही उतरा, निवडणुकीसाठी सामोरं जा, प्रचार देखील तशाच पद्धतीचा करा. अनेक उमेदवारांना असं देखील आश्वासित त्यांनी केलेलं आहे की प्रचारासाठी मी तुमच्या विभागामध्ये येण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या मनसेचे जे सर्व ज्येष्ठ नेते आहेत त्यांना देखील आपल्या प्रचारासाठी पाठवण्याची मी नियोजन सगळं करत आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे. एक महत्त्वपूर्ण बैठक ही झालेली आहे असं आपण समजू शकतो. मार्गदर्शन थेट राज ठाकरेंनी केलेलं आहे. अगदी थेट मार्गदर्शन शुभम राज ठाकरेंचं या उमेदवारांना झालेलं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.